रावेर येथील 350 एकरांवर विस्तारलेला नैसर्गिक भूभाग उत्खननामुळे झाला विद्रूप। सोनगीर ते नंदाने खडीकरण व डांबरीकरणाचं काम रद्द करा, उबाटा शिवसेनेची मागणी। शिरपूर नगर परिषदेत कचरा संकलनात भ्रष्टाचार, मोहसिन शेख यांचा आत्मदहनाचा प्रयत्न। आणि नरडाणा पोलिसांनी घरफोडी करणारी टोळी केली जेरबंद, 3.25 लाखांचा मुद्देमाल हस्तगत। गेल्या काही दिवसांपासून धुळे तालुक्यातील रावेर धनगरवाडी येथील शेतकरी आणि ग्रामस्थ सातत्याने एकच विनंती करीत होते की साहेब एकदा तरी प्रत्यक्ष या, आम्ही जे सांगतोय ते स्वतःच्या डोळ्यांनी पहा, मग तुम्हीच ठरवा येथे काय चाललं आहे ते। या विनंतीला प्रतिसाद देत दिनांक 8 जून 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता मुक्त पत्रकार धनंजय गाळणकर आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे यांनी संबंधित परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली। या पाहणी दरम्यान छायाचित्रे आणि व्हिडिओ चित्रण करण्यात आलं। त्यातून अनेक गंभीर बाबी स्पष्ट झाल्या। एकेकाळी सुमारे 350 एकरांवर विस्तारलेला नैसर्गिक भूभाग आज अनेक ठिकाणी उखडलेला, खोदलेला आणि विद्रूप झालेला दिसतोय। मोठमोठे खड्डे, उद्ध्वस्त झालेल्या टेकड्या, दगडांचे ढिगारे, मुरुम काढून नेल्याच्या खुणा आणि अवजड यंत्रसामग्रीच्या चाकांचे ठसे स्पष्टपणे दिसून आले। काही ठिकाणी तर भूभागाचं मूळ स्वरूप ओळखणं देखील कठीण झालं। ग्रामस्थांनी दाखविलेल्या जागांवर उभं राहून एकच प्रश्न मनात निर्माण होत होता, निसर्गाने हजारो वर्षात घडविलेली ही भूमी काही महिन्यात अशी कशी बदलली। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार अनेक दिवसांपासून या परिसरात मोठ्या प्रमाणावर मुरुम आणि मातीचं उत्खनन सुरू होतं। यासाठी JCB, पोकलेन, हायवा, डंपर आणि ट्रॅक्टरचा वापर होत असल्याचा त्यांचा आरोप आहे। त्यांनी दाखविलेल्या काही छायाचित्रांमध्ये MH18 AA 1876 क्रमांकाचं वाहनही दिसून येत आहे। याशिवाय दिवसरात्र अनेक वाहने या परिसरातून ये जा करीत असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं। परंतु या संपूर्ण प्रकरणात सर्वात वेदनादायक बाब म्हणजे ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर असणारी असहाय्यता होती। आम्ही किती वेळा निवेदने दिली, किती वेळा अधिकाऱ्यांकडे गेलो, पण कोणीच ऐकत नाही, असे अनेक शेतकरी सांगत होते। त्यांच्या आवाजात राग होता, निराशा होती आणि त्याहून अधिक अस्वस्थता होती। हा प्रश्न केवळ मुरुमाचा नाही, हा प्रश्न जमिनीचा आहे, हा प्रश्न शेतीचा आहे, हा प्रश्न पर्यावरणाचा आहे, हा प्रश्न पुढच्या पिढींच्या अस्तित्वाचा आहे। कारण ज्या ठिकाणी आज मोठमोठे खड्डे पडले आहेत त्या ठिकाणी उद्या शेती कशी होणार? ज्या टेकड्या नाहीशा झाल्या आहेत त्या पुन्हा निर्माण कशा होणार? ज्या जमिनीचा नैसर्गिक समतोल बिघडला आहे तो परत येणार कसा? पर्यावरणाच्या दृष्टीने हा विषय अत्यंत गंभीर आहे। मुरुमाचे नैसर्गिक थर नष्ट झाल्याने भूजल पुनर्भरण प्रक्रियेवर परिणाम होतो। पावसाचं पाणी जमिनीत मुरण्याऐवजी वाहून जातं। भविष्यात विहिरी, बोरवेल आणि जलस्रोत कोरडे पडण्याचा धोका निर्माण होतो। पावसाळ्यात या खोल खड्ड्यांमध्ये पाणी साचून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। याहून मोठी शोकांतिका म्हणजे जैवविविधतेची होणारी हानी। ज्या परिसरात पक्षी, वन्यजीव, झुडपे आणि नैसर्गिक वनस्पती होत्या तो परिसर आज ओसाड आणि निर्जीव होत चालल्याचं चित्र पाहायला मिळतंय। स्थळ पाहणी दरम्यान मनात एकच प्रश्न वारंवार येत होता की जर ग्रामस्थ सांगतात तसा हा प्रकार इतक्या मोठ्या प्रमाणावर झाला असेल तर संबंधित महसूल यंत्रणांना याची माहिती नव्हती का? जर माहिती नव्हती तर ही चिंतेची बाब आहे। माहिती असूनही कारवाई झाली नसेल तर त्याहून गंभीर बाब आहे। आज रावेर धनगरवाडी शासनाकडे केवळ कारवाईची मागणी करीत नाही तर उत्तरदायित्वाची मागणी करीत आहे। या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, स्थळाचं वैज्ञानिक सर्वेक्षण व्हावं, झालेल्या पर्यावरणीय व महसुली नुकसानीचा अहवाल जाहीर करावा, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही याची खात्री शासनानं द्यावी। रावेर धनगरवाडीतील उद्ध्वस्त टेकड्या, पडलेले खड्डे आणि ग्रामस्थांच्या डोळ्यातील अस्वस्थता आज एकच संदेश देत आहेत, आमचा आवाज ऐका, आमची जमीन वाचवा, आमचा निसर्ग वाचवा। आता हा आवाज शासनापर्यंत पोहोचतो की नाही हा प्रश्न सुरतो, परंतु इतिहास साक्षी आहे, निसर्गाच्या जखमा लपवित्या येतात, भरून निघत नाहीत। शासनाचा
घेऊन येतात ते आमच्यावर दादागिरी करतात रात्री. 100 आम्हाला लोकांना मारहाण धमकी देतात. शासन झोपलेलं आहे. आमच्यावर कोणत्याही प्रकारची कोणतीही कारवाई करायला पाहिजे. आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे. नमस्कार, मी डॉक्टर सुकेश बेरशेत, पत्रकार. धनगरवाडीमध्ये भेट दिली. तर या धनगरवाडीच्या या ठिकाणी अनेक लोक राहतात. मेंढपाळ लोक असतात. शासनामार्फत त्यांना ही जमीन चराईसाठी दिलेली आहे. शेती करून खा त्यासाठी दिलेली. परंतु काही महाभाग या ठिकाणी मुरुम चोर, रेती चोर, रेती माफिया, मुरुम माफिया, काही लोक बुलडोजर घेऊन येतात. परत उत्खनन करून टाकलं शासनाचं. काही लोक नाही दूषणच सांगा डायरेक्ट. शासन मलिदा आहे ते खाजगी लोक असतील, हरामखोर लोक असतील, त्यांचा निषेध आम्ही धनगर वस्तीच्या माध्यमातून निषेध करतोय. जर शासनाने या भागाकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही सर्व धनगर वस्ती घेऊन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. इथं आंदोलन केलं तर आम्ही इथं अमर उपोषण बसू. जर लवकरात लवकर या हरामखोरांचं बंदोबस्त केलं नाही, यांच्या गाड्या जप्त केल्या नाही तर आम्ही या ठिकाणी सर्व मेंढपाळ असतील, सर्व लोकांना घेऊन आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. याची शासन नोंद घ्यावी. जर कधी मला भाग पडलं, मी इथं आंदोलन केलं, या लोकांना न्याय मिळवून देईल. जर तुमच्याकडून मिळत नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही कुस्ती लढत तयार आहेत. शासनाने ही दखल घ्यावी, अन्यथा आम्हाला आंदोलन करायची पर्याय नाही. निषेध. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. शासकीय योजनेतून सोनगीर ते नंदाने हे 4.5 किलोमीटर रस्त्याचं काम गेल्या आठवड्यापासून सुरू आहे. हे काम अत्यंत तकलादू, थातूरमातूर पद्धतीनं उकरण्यात येत आहे. त्यामुळे हे काम रद्द करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी ग्रामस्थांनी उबाठा शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, तेजस गोटे, दीपक जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन देऊन केली. या कामासाठी 3,10,00,000 रुपये खर्च होणार आहेत. कार्यादेश 2025 सालचा असून काम करण्याची मुदत संपून 3 वर्ष झाली व ठेकेदाराने नियमबाह्य, मुदतबाह्य काम सुरू केलं आहे. सदरचं काम मधल्या रस्त्यात असल्याने कोणाचे लक्ष नाही असं समजून कामाला DSR दर चांगले दिले असताना इस्टिमेटमध्ये एकूण एक ॲटम, उदाहरणार्थ GSB, WBM, BT, DBN आणि BC असे फुल ट्रीटमेंट घेतले असताना बोगस व निकृष्ट काम केलं जात आहे. सदर रस्ता पूर्ण खोदून तयार करावायचा असताना ते काम केलेलं नाही. पूर्ण कामावर मुरुम न टाकता डायरेक्ट WBM साठी खडी टाकली आहे. त्यामुळे रोलिंग कॉम्पॅक्ट करण्याचा प्रश्नच निर्माण झाला नाही. मुरुम व खडीकरणाचे लेयर न टाकताच काम केलं जात आहे. हे अत्यंत भयंकर आहे. WBM साठी वापरली जात असलेली खडी अत्यंत ठिसूळ, बोगस व टेस्टेड नसलेली वापरण्यात येत आहे. या कामाच्या ठिकाणी वापरण्यात येणारं गौण खनिज हे विना रॉयल्टी चोरून आणलेलं गौण खनिज होय. सदर काम शासकीय मानकाप्रमाणे होत नसून लेव्हल, सपाटीकरण व्यवस्थित न करता खाच खळगे दिसून येतात. लेव्हलिंग कोर्स न टाकता थेट वरचा थर टाकण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होणार नाही. साईड शोल्डर देखील तयार झाले नाहीत. त्यामुळे रस्ता 6 महिने देखील टिकाव धरणार नाही. स्थानिक गावकऱ्यांनी या निकृष्ट व बोगस कामाची शिवसेनेकडे तक्रार केली असून शासनाचा पैसा लुटणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी, त्याला ब्लॅकलिस्ट करावं अशी मागणी जनतेतून होत आहे. मुळातच सदर कामाची मुदत वर्षापूर्वीच संपली असून ते कालबाह्य झालं असून आता कामाची आवश्यकता व त्यासाठी ट्रीटमेंट ॲटम अंतर्भूत करावे लागतील तरच तो रस्ता टिकेल. अन्यथा या पावसाळ्यात हा रस्ता वाहून जाईल व जनतेचे 3,10,00,000 रुपये पाण्यात जातील. ठेकेदाराने नियमाप्रमाणे कामाचा बोर्ड न लावल्याने कसलाही बोध होत नाही. ऐन पावसाळा तोंडावर असताना डांबरीकरणाची कामे कशी होत आहेत? सदर ठेकेदाराने आतापर्यंत केलेल्या कामाचे कोणतेही बिल अदा करू नये. तक्रारीची उच्चस्तरीय चौकशी करावी. कामाचे गुणवत्तेचे दक्षता व गुणनियंत्रण विभागामार्फत वापरलेले मटेरियल, ट्रीटमेंट, लांबी, रुंदी, खोली इत्यादी सर्व आवश्यक बाबींची तपासणी करण्यात यावी.
हे काम रद्द करून नवीन निविदा काढावी, ठेकेदाराला दंड करून ब्लॅकलिस्ट करावं अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. नंदाळकर सोंगीर हा जो रस्ता आहे हा गेल्या 3 वर्षापासून याचे कामकाज चालू आहे. परंतु होत असलेलं कामकाज जे अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे आणि या संदर्भात त्या रस्त्याला असलेले जे शेतकरी आहेत तर यांनी ज्यावेळेस तक्रार केली तर संबंधित कॉन्ट्रॅक्टर जे आहेत तर त्यांनी मात्र त्यांना उडवाउडवीची उत्तर दिली आणि रस्ता जो आहे तो निकृष्ट दर्जाच्या माध्यमातून त्यांनी काम पूर्ण करायला सुरुवात केली. परंतु अखेरीस मात्र ग्रामस्थांच्या लक्षात आलं, शेतकऱ्यांच्या लक्षात आलं की हा जो रस्ता आहे हा दीर्घकाळ टिकणारा नसून हा तात्पुरत्या स्वरूपाचा बनवला जात आहे आणि निधी जो आहे तो लाटला जात आहे. तर या संदर्भात आम्ही आज मुख्य अधीक्षक जुडे यांच्याकडे समस्त सोनगीर व नंदाणे ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी हे आज निवेदन दिलेलं आहे की चालू असलेले जे काम आहे तर ते अतिशय निकृष्ट व खालच्या स्तराचा असल्या कारणास्तव जो मंजूर झालेला निधी आहे तो फक्त लाटण्याचं काम चालू आहे. तर तरीच मुख्य अधीक्षक साहेबांनी ते काम थांबावं या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे. जर ते काम थांबवण्यात आलं नाही तर या संदर्भात आम्ही सर्व शेतकरी सोनगीर व नंदाण्याचे आंदोलन करणार आहोत. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील कचरा संकलन कामात झालेल्या कथित कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते मोहसिन शेख यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान राखत शेख यांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. या आंदोलनामुळे शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. कचरा संकलन कामकाजात मोठी अनियमितता असून सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोप मोहसिन शेख यांनी केला आहे. या प्रकरणी अनेकदा अधिकारी व लोकप्रतिनिधींकडे लेखी तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने शेख यांनी आत्मदहन करण्याचं टोकाचं पाऊल उचललं. माझा हेतू वैयक्तिक नसून जनतेच्या पैशांचा अपव्यय थांबावा आणि दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत असं शेख यांनी म्हटलं आहे. आता या प्रकरणाचा कसा निपटारा होतो याकडे लक्ष लागून आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. नरडाणा पोलिसांनी घरफोडी करून चोरी करणारे 3 आरोपी व एक विधी संघर्षग्रस्त बालक यांच्या टोळीला जेरबंद केलं असून त्यांच्याकडून 2,76,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 6 ते 7 जूनच्या रात्री डाबली तालुका शिंदखेडा येथील अरुण मुरलीधर पाटील यांच्या राहत्या घरातून अज्ञात चोरट्यांनी लोखंडी कपाट उघडून 74,000 रुपये किमतीचे दागिने, रोख रुपये, बेंटेक्सचे दागिने, चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना API निलेश मोरे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे गोरख सुरेश पवार वय 19, गोकुळ छगन भिल वय 20, बादल राजू सोनवणे वय 18 आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना शिताफीने पथकामार्फत ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली. आरोपींनी शिंदखेडा तालुक्यातील डाबली, मेलाने व नरडाणा गावात घरफोडी करून चोरी केल्याची तसेच हातचलाकीने 6 मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 2,76,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई API निलेश मोरे आणि त्यांच्या पोलीस पथकाने केली. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.